नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. या बातमीपत्राची सुरुवात करूयात एका सकारात्मक बातमीनं. एकत्र कुटुंबातून फुलवलेली शेती ही अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली आहे. पाहूया वाईमधील शेतकऱ्याची ही सक्सेस स्टोरी. ही आहे वाई तालुक्यातील खडकी गावातील शिंगटे कुटुंबाची शेती. नगदी पिकांनी आणि फुलांनी आबादांनी झालेली शेती पाहिली की थक्क व्हायला होतं. आणि हे आहे गाई, म्हशी, बैल, शेळी असं या शेतकरी कुटुंबाचं पशुधन. आजकाल शेती व्यवसाय बेभरवशाचा झालेला असताना शिंगटे कुटुंबानं मात्र एकीचे बळ वापरून या परिस्थितीवर मात केली आहे. खडकी गावात 5 बंधूंचे व सुमारे 26 सदस्यांचे शिंगटे यांचे संयुक्त कुटुंब राहतं. सर्वजण एकोप्याने राहतात. दररोज उद्याच्या कामाचं नियोजन करून शेतीच्या कामाची वाटणी करतात. प्रत्येक जण आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो. एकाने दुसऱ्याला मदत करायची, कोणी कोणाशी अबोला धरायचा नाही असा कुटुंबाचा नियमच आहे. सर्वांच्या एकत्रित श्रमातून कुटुंबाने आज शेतीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. मी प्रशांत भिकू शिंगटे, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका वाई, जिल्हा सातारा. मी खडकी गावामध्ये राहतो. मी माझ्या कुटुंबासोबत राहतो. आमचं एकत्रित कुटुंब आहे. आमच्या कुटुंबामध्ये 27 सदस्य आहेत. आमच्या कुटुंबामध्ये जी शेती आहे ते फक्त शेतीवरच आमचा सगळा उदरनिर्वाह चालतो. आमच्या या कुटुंबामध्ये 25 एकर क्षेत्र आहे. ते क्षेत्राचं आम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे. प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारची कामं वाटून घेतलेली आहेत आणि ते जबाबदारीनं प्रत्येकानं करायचं असा इथला आमचा नियमच आहे. आणि इथं आम्ही काय करतो, आदल्या दिवशी जेवताना संध्याकाळी रात्री सगळ्या दुसऱ्या दिवशीच्या कामाचं मॅनेजमेंट करतो आणि त्याप्रमाणे कामं करतो. ज्याला एकमेकाची गरज लागेल त्याप्रमाणे तो तिथं सांगतो की मला आज इकडं गरज लागेल, तिकडं गरज लागेल, त्याप्रमाणे एकमेकाला मदत करतो. पण त्याच्याकडे दिलेल्या क्षेत्राची सगळी जबाबदारी त्याची स्वतःची असते. एकत्रित कुटुंबातून व्यावसायिक, नगदी वार्षिक पिकं आणि जोडीला हंगामी पिकं अशी पीक पद्धती असते. दरवर्षी 12 ते 13 एकरात सुरू हंगामातील ऊस असतो. एकूण क्षेत्रातील सरासरी 700 ते 750 टन ऊस दरवर्षी कारखान्याला पुरवला जातो. सरासरी 6 एकरात सेलम जातीची हळद असते तर एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळतं. एकूण उत्पादनाच्या 10% हळदीची पावडर करून विक्री होते. त्याशिवाय ज्वारी, भुईमूग, भात आदी हंगामी पिकं व चारा पिकं घेऊन वार्षिक लाखो रुपयांचं उत्पादन हे एकत्र कुटुंब घेत असतं. शिंगटे कुटुंबातील प्रत्येक भावाकडे एक जबाबदारी दिली आहे. एक भाऊ सर्व पशुधनाची काळजी घेतात तर दुसरे बंधू सर्व यंत्रसामुग्री आणि ट्रॅक्टरची देखभाल करत असतात. त्यानंतर 2 नंबरचे बंधू आहेत ते आमचा सगळा गोठा सांभाळतात. तर त्या गोठ्यामध्ये प्रत्येक जनावरांची सगळ्या गोष्टीची म्हणजे जनावरांचं आजार, त्याचे सिमेंट्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ते सगळी जबाबदारी त्यांची असते. त्यांना प्रत्येक जनावरांच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. तर आमच्या गोठ्यामध्ये साधारण एक 12 म्हशी, 4 देशी गाई, 2 बैल आणि 2 जर्सी गाई, त्यानंतर एक 40 एक शेळी, कोंबड्या असा मोठा पसारा आहे. ते सगळ्याची मॅनेजमेंट ते बघतात. BSc ॲग्री झालेले स्वतः प्रशांत शिंगटे यंत्रसामुग्री, आधुनिक शेती उपकरणांचा वापर करून शेती फुलवतात. त्यानंतर 5 नंबरचा म्हणजे मी स्वतः माझ्याकडं सगळे मी स्वतः BSc ॲग्री केलेलं आहे, MBA केलेलं आहे. माझा ह्या टेक्निकल नवीन काही गोष्टी करण्यामध्ये माझा हातभार असतो. मी नवीन टेक्नॉलॉजी जसं काय आम्ही पूर्वी पाटपाण्यानं हे करायचो, इरिगेशन करायचो. तर आता त्याऐवजी ठिबक सिंचन आले, तुषार सिंचन
त्यानंतर नवीन काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं मल्चिंग, नवीन पिकं, आमचे पॉली हाऊसेस आहेत, त्या पॉली हाऊसची जबाबदारी पण मी सांभाळतो. ते संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याच विषयावर संजोग वाघेरे पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास चौधरी यांनी. तुम्ही इथला खासदार वय जाहीर करून टाकतो संजोगजी, त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे, निवडून आणणार आहात ना. गद्दाराला असं काढायचं. आणि भोईर पण कुठे नाही, यांची विधानसभा अजून लांब आहे, त्याच्यामुळे मध्ये पावसाळ्यात बादलीत थोडं पाणी साठू दे, विधानसभेला भोका पाडू. पण या दोन्ही मर्दांना निवडून आणण्याचं काम हे मी तुमच्यावरती सोपवतो आणि विजयाच्या मिरवणुकीला मी नक्की आल्याशिवाय राहणार नाही हे वचन देऊन तूर्त आपली मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय की लोकसभेचं वारं जे आहे ते वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच माध्यमातून काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा खोपोलीमध्ये जे आहे तो मेळावा पार पडला. त्याच मेळाव्यातून जो आहे तो मावळ लोकसभेचे उमेदवार म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील जे आहे ते संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज खरं तर पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये मावळ लोकसभेमध्ये जे आहे त्या ठिकाणी घरोघरी जाऊन जो आहे तो प्रचार या ठिकाणी सुरू केला आहे. ते माझ्याबरोबर संजोग वाघेरे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय सांगाल, खरं तर पाहायला गेलं तर काल जो काही मेळावा झाला त्याच्यामध्ये उमेदवारी आपल्याला जाहीर झाली, आज तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे, काय सांगाल एकंदरीत? याच्या अगोदरसुद्धा आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती, परंतु आता आणखीन जोमानं आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे या मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून, तर मी आपल्या माध्यमातून एवढेच मी खात्री देतो की ह्या मावळ मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि शिवसेनेची परंपरा आज या ठिकाणी आहे की हा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा खासदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. तर इथून पुढच्याही काळामध्ये शिवसेनेचाच खासदार या ठिकाणी राहील आणि 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा खासदार म्हणून आम्ही काम करू. खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहेत शिंदे गटाचे आत्ता पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी श्रीनाप्पा बारणे आहेत, हे पुढं देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे असं तगडं आव्हान आहे, त्याला कशा प्रकारे तुम्ही आत्ता सामोरं जाणार आहे? आव्हान तगडं नाही आहे, तगडं म्हणजे कसं आहे, तुम्हाला जर पाहिलं तर शिवसेनेच्याबद्दल शिवसेनेमध्ये असताना आणि शिवसेनेने जे काही पदं दिली आहेत, मोठं केलं आहेत, अशी काही लोक गेलेत आणि त्या गद्दारांच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा सर्वसामान्य शिवसैनिक हा एकदम म्हणजे पेटलेला आहे की गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून. तर त्या पद्धतीनं परत एकदा हा गड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच राहील याची खात्री मला आहे. आपण पाहतोय या ठिकाणी संजोग वाघेरे यांनी असं स्पष्ट केलं आहे की ही जी मावळ लोकसभेची जागा जी आहे ती आम्ही जिंकणार असल्याचा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. टॉप न्यूज मराठीसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड. पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयातून बिबट्या फरार झाला असून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. या विषयावर उद्यान अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. पुण्यातल्या काही मानवी वसाहतींमध्ये बिबट्या आढळून आल्याच्या घटना सर्रासपणे समोर येत असतानाच आता एक पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. काल दुपारी या ठिकाणी कात्रजचे जे प्राणी संग्रहालय आहे त्या प्राणी संग्रहालयाच्या बाजूलाच एक अनाथालय आहे प्राण्यांचंच, आणि याच अनाथालयामधून एक बिबट्या पळून गेल्याची घटना घडली. मी आता कात्रजच्या प्राणी संग्रहालयाबाहेर उभी आहे. तुम्ही जर आता या ठिकाणी पाहिलं तर असं आपल्याला पाहायला मिळतंय की हा जो बिबट्या आहे तो या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारामध्येच आहे. काही सीसीटीव्ही फुटेज मधून सुद्धा तो आढळून आलेला आहे आणि या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. म्हणजे तुम्ही जरी आता या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे. काही सुरक्षा अधिकारी सुद्धा आहेत, कर्मचारी आहेत. हे सर्वजण पूर्णपणे खात्री बाळगताना पाहायला मिळतात की कुठल्याही प्रकारे काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही. त्याचबरोबर आज
संपूर्ण बाग जी आहे ती बंद ठेवण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी जरी तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात बाहेरचे जे पर्यटक असतात, जे खास हे प्राणी संग्रहालय बघण्यासाठी येत असतात, ते सुद्धा उभे आहेत. बाग बंद असल्याची माहिती अनेक जणांना नसल्यामुळे बाग बघण्यासाठी जे पर्यटक येत असतात ते आजही येताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र असं असून सुद्धा सध्या बाग बंद ठेवण्यात आलेली आहे. बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते चालू आहे. हा बिबट्या काही दिवसांपूर्वीच या अनाथालयामध्ये आला होता आणि त्यानंतर आता हा बिबट्या पळून गेल्याची घटना घडली आहे. मात्र हा बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या आवारात असल्यामुळे बाहेरच्या लोकांना यापासून कुठलीही भीती नाही असं इथल्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हा बिबट्या जो आहे तो दिवसा बाहेर पडणार नाही, तो संध्याकाळीच बाहेर पडेल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आणि याच सगळ्यावरती आम्ही इथल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बातचीत करणार आहोत. माझ्याबरोबर इथल्या डेप्युटी डायरेक्टर आहेत. मॅम, काय सांगाल, नेमका बिबट्या कधी पळालाय? ओके, नमस्कार. माझं नाव डॉक्टर सुचित्रा सूर्यवंशी जोशी. तर साधारण मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या इथे हम्पी कर्नाटक इथून एक नर बिबट्या ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम अंडर आणण्यात आला होता. आणि कसं आहे की एक प्रोटोकॉल असतं की आलेला ॲनिमल आपण एक्झिबिटमध्ये न ठेवता विलगीकरण कक्षात ठेवत असतो. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की जिथे आपलं पहिले पूर्वी अनाथालय होतं, प्राणी अनाथालय, तिथे तो विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आला होता. आणि साधारण काल सकाळी 9च्या सुमारास विलगीकरण कक्षातून आम्हाला कळवण्यात आलं की तिथे जो बिबट्या आहे तो म्हणजे जे चेन असते पिंजऱ्याची ती वाकवून निसटल्याचं त्यांनी आम्हाला कळवलं. मग जसं आम्हाला कळलं तसं संचालक सरांच्या आदेशानुसार मग आम्ही पहिले CCTV फुटेज चेक केलं. तर साधारण सकाळी पहाटेच्या सुमारास तो विलगीकरण कक्षातून म्हणजे अनाथालयाच्या कक्षातून झूच्या प्रिमायसेसमध्ये आम्हाला 5 वाजता आढळला. पण हा म्हणजे आता सध्या तो झूच्या प्रिमायसेसमध्येच आहे आणि सध्या शोध मोहीम सुरू आहे. म्हणजे आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि 2-3 रेस्क्यू टीम्स ॲट अ टाइम आता सर्च मोहीम सुरू आहे. आणि आपण काय केलेलं आहे की जो झू हे आहे तो झू आज आपण पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. आणि जे झूचे आउटलेट्स आहेत म्हणजे जिथून आपण शक्यता आहे की तो म्हणजे बाहेर पब्लिकमध्ये याचे जे हे आहेत आउटलेट्स ते सगळं आपण बंद केलेले आहेत. आणि सध्या प्रशासनाच्या मार्फत शोध मोहीम सुरू आहे. जसं हे होईल तसं मग कळवण्यात येईलच पुढील. हे नेमकी कशा प्रकारे शोध मोहीम चालू आहे? पिंजरे लावण्यात आलेत का की मॅन टू मॅन असं काही चाललं? नाही, दोन्ही प्रकारचं चाललंय. म्हणजे सध्या आपल्या IT डिपार्टमेंटकडून ड्रोनही मागवण्यात आलेले आहेत. प्लस CCTV फुटेज आपल्याकडे 101 CCTV फुटेज कॅमेरा आहेत. त्यांचं सर्चिंग कंटिन्यू, त्यांचं मॉनिटरिंग चालू आहे. प्लस मॅन टू मॅन आपण हे केलेले आहेत. जी पूर्ण सुरक्षा विभागाचे कर्मचारी इथे म्हणजे गस्त घातलेली आहे त्यांनी. आणि अजून एक म्हणायचं की सध्या ड्रोनच्या नुसारही त्यांचा प्लॅन आहे. म्हणजे आपण डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनमध्ये ड्रोनच्या साह्यानेही सर्च करायचं सुरू ठेवलेलं आहे. मॅम, एक वेगळा क्वेश्चन आहे की या बिबट्याचं नाव काय आहे, त्याचं वय काय आहे आणि एकंदर एखाद्या प्राण्याचा एखादा स्वभाव असतो की तो अग्रेसिव्ह असतो किंवा काही प्राणी शांत असतात, तर तशा पद्धतीने त्याचं काही नाही? ठीक आहे. ऍक्च्युली कसं आहे की ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राममध्ये आलाय. सध्या तरी त्याचं काही नाव नाहीये, पण साधारण तो 8 वर्षाचा मेल म्हणजे नर बिबट्या आहे. आणि माझं एवढंच पर्यटकांना किंवा पुण्यातील नागरिकांना आव्हान असेल की बिबट्या हा प्राणी आहे तर तुम्ही आपण ऐकतो की खुंकार हे असं तसं न हे करता आपण तुम्ही हे करा की तो आहे म्हणजे तो कॅप्टिव्ह बॉर्न आहे, म्हणजे तो पाळीव ह्याच्यामधलाच आहे. त्यामुळे असं काही तो कुणाला लगेच इजा करेल किंवा असं काही होणार नाहीये. तर थोडंसं नागरिकांनी थोडंसं शांतता यावी आणि या न्यूजला जास्त हे नाही देता मग त्याचं लोकांनी म्हणजे कसं आहे की थोडंसं कोऑपरेट केलं पाहिजे. आणि तो प्राणी म्हणजे आता जरी हे असेल तरी तो नरभक्षक वगैरे असं नाहीये काही की पुढे काही ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. मॅम, तुमच्याच बोलण्यातून आता असं आलं की लोकांनी थोडंसं भीती कमी ठेवली पाहिजे, पण तो या प्रिमायसेसच्या बाहेर जाणार नाही याची खात्री आहे का? हे बघा, सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, रेस्क्यू टीम आहेत 2-3 आणि प्लस आपला पूर्ण पुणे महानगरपालिकेचा सुरक्षा विभाग, त्याचे हेड सगळ्यांचे अधिकारी इथे स्वतः उपस्थित आहेत. आणि सध्या सर्च मोहीम सुरू आहे. ऍक्च्युली पूर्ण हे प्राणी संग्रहालय आहे, त्याच्या पूर्ण साईडला सीमाभिंती आहेत. साधारणतः म्हणजे आता मला याचं एकदा एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण या पूर्णही आहेत. आणि बिबट्या हा पाळीव असल्यामुळे शक्यतो फूडच्या सोर्समध्ये तो बाहेर भटकंती करणार नाहीये, कारण का सकाळी 5:30 वाजता तो इथेच स्पॉट झालेला आहे. तर तो प्राणी संग्रहालयाच्या आवारातच आहे आणि ज्या ठिकाणी शक्यता आहेत त्या ठिकाणी सर्च मोहीम सुरू आहे.
नक्कीच आपण पाहिलं की हा बिबट्या जो आहे तो या प्रिमाइसेसच्या बाहेर जाणार नाही याची खात्री इथल्या सर्व अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे बिबट्या बाहेर येईल का किंवा तो मानवी वसाहती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी येऊन तो काही आपल्याला घातपात करेल का अशी शक्यता तशी कमीच वर्तवण्यात येते. मात्र दिवसाच्या वातावरणामध्ये किंवा उजेडामध्ये हा बिबट्या सापडणं थोडंसं अवघड असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. त्यामुळे बिबट्याची ही जी शोध मोहीम आहे ती संध्याकाळपर्यंत चालेल. उद्या बुधवार असल्यामुळे उद्या सुद्धा बाग बंद आहे. त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा या सर्व अधिकाऱ्यांच्या हातात असणार आहे. त्यामुळे हा बिबट्या नेमका कधी रेस्क्यू होतो त्याला पकडण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. सातारा कास रस्त्यावर एका कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. चालकाचा ताब्यात सुटल्यानं या कारचा अपघात झाला असून या कारमध्ये 3 जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. निसर्गाला उपद्रव पोहोचवणाऱ्या नतद्रष्ट लोकांना झोडपून काढा अशी उद्विग्न प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली आहे. पण माणसं वाढली त्यामुळे बिल्डिंग वाढल्या, तर ते गृहीत धरता झाडं जास्त वाढली पाहिजेत. तर जिथं जिथं उजाड मांडरा नाही, जिथं पहिली झाडं होती पूर्वी ती आता परत भरली पाहिजेत. तर तुमचा हरित सातारा ग्रुप इतकं सुंदर काम करतोय, इतक्या ॲडव्हान्स कंडिशनमध्ये काम करतोय, त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि जे न्यूसन्स करतायत, जे झाडं तोडतायत, ते गोड्यासारखे वागतायत अशी माणसं, त्यांना तुम्ही कंट्रोल करा. वेळ पडली तर हाना धरून काय प्रॉब्लेम नाही, काय व्हायचं तर केस आपण निपटूया, त्यांच्या बाजूने आपण केस लढू. पण अशा माणसांना तसे धडे दिले पाहिजेत. वनवेबद्दल बोला तुम्ही. आणि वनवे पण आता नाहीच लावले पाहिजे. तर वणवा हा तर सगळ्यात मोठा, आणि त्याच्यात नुसता झाडच नाही तर त्यात किडामुंगी, साप, कुरडं, त्यांची अंडी, ह्या सगळ्याचाच नाश होतो ना. म्हणजे एक पिढीच मागं जातो आपण. त्यामुळे वनवे तर लावले नाही पाहिजेत, त्याची पण काळजी घेतली पाहिजे. पण एक प्रकारे थोडंसं एक ग्रुप ठेवला पाहिजे इथं, की त्या लोकांना बसू दिलं नाही पाहिजे. अरे 17 खूप खूप शुभेच्छा. यानंतर या बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. एक हवेच्या वरील स्तरातील चक्रवात दक्षिण छत्तीसगड व परिसरात आहे. प्रतिचक्रवात ज्यामुळे राज्याला बंगालच्या उपसागरातून आर्द्रता मिळत होती, आज पूर्वेस सरकले असल्यामुळे 5 ते 7 दिवस राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. उत्तरी हवेचा प्रभाव राज्यात उत्तर मध्य भागावर, मुख्यतः उत्तर मध्य महाराष्ट्रावर राहील, ज्यामुळे किमान तापमानात घट अपेक्षित आहे. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज: आकाश निरभ्र व हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. निरभ्र आकाश, कोरडे हवामान व उत्तरी हवेच्या प्रभावामुळे 9 तारखेपर्यंत किमान तापमानात 3 डिग्री सेल्सिअसपर्यंत घट अपेक्षित आहे. या काळात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. विविध मागण्यांसाठी महावितरणचे कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. राज्यातील 3ही वीज कंपन्या अर्थात महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राट दरात होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासाठी कंत्राटी विरहित रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसह कामगारांच्या वेतनात रोजंदारी, कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे राज्यातील सुमारे 42,000 वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रात्री 12 वाजल्यापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. पुण्यातील रास्तापेठ येथील विद्युत पारेषण वितरण कंपनीसमोर देखील आंदोलन करत बेमुदत संप पुकारण्यात आला. आज
या ठिकाणी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सुमारे 42,000 वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेला आहे। या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं, कारण ते आमचे ऊर्जा मंत्री आहेत। या कंत्राटी कामगारांच्या मागण्या खूप सोप्या आहेत। यांना कंत्राटदारांकडून जी आर्थिक पिळवणूक होते ती दूर करण्यासाठी कंत्राटदार विरहित रोजगार या ठिकाणी अपेक्षित आहे। या ठिकाणी कायम कामगारांची वेतनवाढ होते, या देखील कामगार खांद्याला खांदा लावून काम करतात, त्यांची देखील वेतनवाढ यावेळी होणे हे अपेक्षित आहे। या सर्व राज्यभरामध्ये आज 36 जिल्ह्यामध्ये कंत्राटी कामगार हे रात्रीपासून आंदोलनात गेलेले आहेत आणि प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आहे। ऊर्जा मंत्री महोदय सूचना करून देखील प्रशासन जर का कानाडोळा करत असेल तर हे कंत्राटी कामगार हे बेमुदत आंदोलन पुढे रेटून नेणार आहेत। एवढंच आमचं या ठिकाणी शासनाला विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी या वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यावरती लवकरात लवकर विचार करावा। नागरिकांना वेठीला धरणे हे आमच्या संघटनांचं काम नाही आहे। या 30 संघटना याच्यामध्ये कृती समितीच्या माध्यमातून सामील झालेल्या आहेत। यांना न्याय द्यावा ही ऊर्जा मंत्री यांना आमची हात जोडून नम्र विनंती आहे। मेरा नाम सचिन मेंगाड़े है। कृति समिति का संगठक के रूप में मैं महाराष्ट्र का दायित्व संभाल रहा हूँ। आप जब सब लोग देख रहे हैं कि बिजली क्षेत्र में काम करने वाले संविदा और कॉन्ट्रैक्ट के सभी लोगों ने तकरीबन 1.5 महीने से सभी महाराष्ट्र राज्य में आंदोलन चालू है। वो माननीय ऊर्जा मंत्री जी को हमने निवेदन दिया, सरकार को हमने निवेदन दिया, लेकिन ये निवेदन के लिए अभी तक कुछ शासन द्वारा कुछ मीटिंग अभी तक हुई नहीं है। इन लोगों की मांगों क्या है? कंत्राटदार से जो हुई तकलीफ के बारे में जो कामगारों का जो कहना था, इसके बारे में शासन ने सोचना चाहिए। हरियाणा ने जैसे कॉन्ट्रैक्टर मुक्त रोज़गार देने का उन्होंने ऐलान किया, उसका इम्प्लीमेंटेशन भी वहाँ पे हरियाणा सरकार के द्वारा हो रहा है। उस आधार पर महाराष्ट्र में भी ऐसी योजना आनी चाहिए, यह हमारी पहली मांग है। दूसरी मांग ऐसी है कि यहाँ पर जो लोग 20-20 साल 25-25 साल तीन कंपनी मिलकर काम करते हैं, इन लोगों के लिए जो विद्युत क्षेत्र में कार्यरत नॉमिनल मस्टर रोल के आधार पर इन लोगों को कायम करना चाहिए और इन लोगों को न्याय देना चाहिए। ये हमारी दूसरी मांग है। हमने शासन को तकरीबन 1.5 महीना पहले नोटिस देकर रखा ही है, लेकिन शासन द्वारा कोई भी इसके बारे में ना अभी तो कोई बुलावाया है, ना कोई ऐसा सूचित किया है। तो ये आंदोलन जब तक कामगारों को न्याय नहीं मिलेगा तब तक ये आंदोलन महाराष्ट्र में पूरी तरह से चलता रहेगा। धन्यवाद। लवकरच पुण्यातील रुबी हॉल ते रामवाडीपर्यंतचा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार आहे। या मेट्रो मार्गाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी। पुण्यातल्या मेट्रोचे 2 टप्पे जे आहेत, 2 मार्गिका ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत। मात्र आता बहुप्रतीक्षित अशी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा जो मार्ग आहे, या मार्गावरची मेट्रो चालू होणार आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजेच आज या मेट्रोची खास ट्रायल रन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आताची ही दृश्य आहेत, अतिशय सुंदर अशी मुळा मुठा नदी आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यावरून जाणारे हे सर्व पूल आहेत। अतिशय छान असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण पुणे शहरातून मेट्रोचं हे जाळं जे आहे ते आता पसरलेलं आहे आणि पुण्यातली अतिशय छान दृश्य पाहायला मिळतात। त्याचबरोबर पुणेकरांचा जो प्रवास आहे तो सुखकर देखील होतो या मेट्रोच्या माध्यमातून। पुण्यात वारंवार दिवसेंदिवस वाहनांची संख्या जी आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। त्याच सगळ्याच्या वर उपाय म्हणून पुणे मेट्रो जी आहे ती आता पुणेकरांना अतिशय चांगला असा एक उपाय म्हणून, पर्याय म्हणून उपलब्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता हा जो नवीन मार्ग चालू होणार आहे, टोटल 6 किलोमीटरचा हा टप्पा असणार आहे। यामध्ये 3 मेट्रो स्टेशन्स असतील, बंड गार्डन, कल्याणी नगर आणि मग रामवाडी। मात्र यामधून येरवडा हा जो स्टॉप आहे, येरवड्याचं स्टेशन जे आहे ते तुर्तास वगळण्यात आलेलं आहे। काही कारणास्तव हे स्टेशन आत्ता चालू केलं जाणार नाही, मात्र भविष्यात हे स्टेशन सुद्धा चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। सध्या आपण याच मार्गावरची काही खास अशी दृश्य पाहणार आहोत।
नुकतीच ही मेट्रो जी आहे ती आता रामवाडी स्टेशनवरती पोहोचलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर खूप छान अशी फुलांची सजावट चालू आहे। उद्या उद्घाटन होणार आहे। उद्घाटनाच्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण तयारी चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे। माझ्याबरोबर मेट्रोचे अधिकारी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, किती किलोमीटरचा हा टप्पा असणार आहे? हे बघा, हा जो रुबिवाल टू रामवाडी जो आहे 6 किलोमीटरचा उन्नत मार्ग आहे आणि त्याच्यामध्ये 3 स्टेशन असणार आहेत। एक आहे बन गार्डन आहे, त्याच्यानंतर कल्याणी नगर आहे आणि त्याच्यानंतर रामवाडी असं स्थानक असेल। सर, काय सांगाल, या मेट्रो स्टेशनचा हा जो टप्पा तुम्ही सांगितलात, यामधून आपण येरवडा जे आहे ते वगळलेलं आहे, तर यामागे नेमकं काय कारण? येरवड्याचं जे स्टेशन आहे त्याचं एक एंट्री एक्झिटचं काम बाकी आहे, तो देखील मार्ग ते देखील पूर्ण होणार आहे आणि एका महिन्यामध्ये ते देखील स्टेशन जे आहे ते प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे। या मार्गापासून कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणती ठिकाणं जवळ पडतील आणि फीडर बसची सेवा कशी असेल? हे बघा, या मार्गापासून जसं आपण म्हणतो ना, येरवडा जो आहे तिथून एअरपोर्ट पण जवळ आहे किंवा रामवाडीहून पण एअरपोर्ट जवळ आहे। तसेच पुनावाला बिझनेस बे, काही खराडी IT पार्क आहे, तसेच शास्त्री नगर आहे, येरवडा आहे, कल्याणी नगर आहे, इथला जो रेसिडेन्शियल एरिया आहे, काही IT कंपनीज पण आहेत, या सर्व जोडल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे। सर, हा टप्पा चालू होतोच आहे, मात्र संपूर्ण जी पुण्यातली मेट्रो आहे याचं किती टक्के काम सध्या पूर्ण झालं? बघा, तसं 98% काम पूर्ण झालेलं आहे। हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर फक्त सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा 2.5 किलोमीटरचा टप्पा जो आहे भुयारी आहे, तोच फक्त बाकी राहिलेला आहे आणि तो देखील आपल्याला मे मध्ये चालू करता येणार आहे। नक्कीच आपण पाहिलं की सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये जो शेवटचा टप्पा आहे तो सुद्धा चालू होईल आणि त्यानंतर पुण्यातल्या मेट्रोचे जे सर्व मार्ग आहेत ते खुले झालेले आपल्याला पाहायला मिळतील। पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून अतिशय सुखकर असा प्रवास करायला मिळेल। सध्या मेट्रोला तितकासा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत नाहीये, मात्र येत्या काळामध्ये जेव्हा हे सर्व टप्पे पूर्ण होतील, सर्व मार्गिका पूर्ण होतील, त्यानंतर मात्र मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास सुद्धा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। यानंतर या बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू। मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी। स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इनडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा। संपर्क 02168 240 324। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा साधला। ज्या मागणी संदर्भात सरकारकडे 6 महिन्यापासून आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे, ते ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या स्वारीची अंमलबजावणी। मराठवाड्यातलं जे हैदराबादचं गॅजेट आहे तिथपासून सातारा संस्थान आणि गव्हर्नमेंट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे, याबाबत 6 महिन्यापासून हा मराठा समाजाचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे। आतापर्यंतही सरकारनं त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत, म्हणून पुन्हा एकदा सरकारची जी मराठा समाजावरती दडपशाही आणि दहशत चालली, सत्तेचा गैरवापर करून ती थांबली पाहिजे। म्हणून कायदेशीर मार्गानं आम्ही आंदोलन आता सुरू करावं की काय? जर सरकार जाणून बुजून जे निजामशाहीनं आणि इंग्रजांना केलं नव्हतं त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यावरती करायला लागले। बघतोय आम्ही पण किती दिवस अन्याय करतात, परंतु आमची मराठा समाजाची जी मागणी ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी याशिवाय आम्ही आता हटायला तयार नाही। या संदर्भात आपण दौरे करतायत, अनेक ठिकाणी लोकांना भेटतायत, काय लोकांच्या भावना आहेत? कारण यापूर्वीचं आंदोलन वेगळं होतं, आता यापुढचं रणनीती काय असणार? आता तर पहिल्यापेक्षा भावना वेगळ्या आहेत।
ते जसं जसं मराठ्यावरती दडपशाही निर्माण करत गेले, जशी जशी दहशत निर्माण करायला लागले, सत्ता तर याच जनतेनं दिली, पण याच जनतेच्या विरोधात ते हत्यार ज्यावेळेस ते उपसायला लागले त्यावेळेस पूर्वीपेक्षाही जास्त लोक ताकदीनं आता पेटून उठले. मी सहज बैठका लावलेल्या आहेत, म्हणजे सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, आणि रात्री नांदेडला तर बैठक पण नव्हती. तरीही 2 बैठका झाल्या की एका बैठकीला 40-45 हजाराच्या खाली लोक नसते. बैठकीला मीच परेशान झालो रात्री तिथं, की तुम्हाला बैठक दिली आणि कसं होतं, म्हणजे समाजाच्या लक्षात आलं सरकारनं इतकं दुपारी, जे आपल्याकडे म्हणते द्या दुपारी फसवणूक केली, असं इतक्या दुपारी आणि एवढी मोठी धुळपेक करणं हे सरकारच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही. म्हणून मराठा जास्तीचा ताकदीनं पेटून उठला आणि मी माझ्या समाजासमोर ठेवलेलं आहे करताना प्रत्येक, त्यामुळे समाज पुन्हा एकदा ताकदीनं पेटून उठला. हेच जर कुठं केलं असतं आजूबाजूला तर समाजाचा विश्वास राहिला नसता. समाज ताकदीनं उठलाय. बघतो आम्ही 8-9 तारखेपर्यंत किती अन्याय करताय आणखी सरकार. त्याची चौकशी अंतिम टप्प्यात आहे, कारवाई होऊ शकते त्याबद्दल काही? मला चौकशी सुरू आहे की नाही माहित नाही, आणखी सुरू झालंय का नाही याचाच मेळ लागा नाही. काय केलंय ते काय नाही, काही मिळच नाही माझ्याकडे. तर आणखीन कोणीच आहे ना, मी तर त्यासाठीच बाहेर आलोय. त्यांना अडचण येऊ नये, मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे. हॉस्पिटलला ऍडमिट असल्यावर चौकशी करता यायची नाही म्हणून पटांगणा लावलोय. परत अंतरवालीत 2 दिवस थांबलो, अंतर्गत वाट बघितली, ते आले नाहीत, आता इकडे आलो. अंतिम टप्प्यात म्हणल्यावर झाला असं ना अहवाल. मग माग त्या दिवशी रात्री नेमले त्याच दिवशी झाला दिसतोय 100%. मी त्या दिवशी एक शब्द बोललो होतो, अहवाल तयार झाल्या कळायला मला. त्यांच्या खूप खात्रीलायक माणसाने सांगितलं होतं अहवाल तयार झालाय आणि तुम्हाला अटक करणार आहेत आणि तुम्ही मध्ये काट आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजप जे सत्ता आहेत याच्यामध्ये काट आहेत, तुम्ही तो काढल्याशिवाय पर्याय नाही, तर 10% याच्यावर थोपवा, नसता याला गुतवा. मग त्या दिवशी सागर बंगल्यावर त्यासाठी चाललो होतं, मला त्याच दिवशी कळालं होतं हे करणार आहेत. मग त्याच्यानंतर 2-3 दिवशी मी हॉस्पिटलवरून आल्यावर सुद्धा म्हणलो होतो अहवाल तयार झाला असं कळालं. ते खरं व्हायला लागलंय आज. मग बीडमध्ये चांगली माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून मला बीड शहरात की अहवाल तयार पण झाले. आधी 3 दिवस मला कळालं होतं. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे देखील दाखल झाले 2 ठिकाणी. तुमचाच तालुका असलेल्या शिरूरमध्ये एक गुन्हा दाखल झाला आणि अमळनेरला एक गुन्हा दाखल झाला. या अगोदर खूप मोठे मोर्चे झाले, रास्ता रोको झाले, त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही, मात्र या रास्ता रोकोला उद्युक्त केलं, प्रवृत्त केलं म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाले बीडमध्ये. नाही, त्याच्यासाठी गुन्हे नाहीत. ते गुन्हे याच्यासाठी आहेत की जे आम्ही न टिकणार 10% मराठ्यांना आरक्षण दिले ते हा म्हण. ते फक्त समजा ठराविक लोकांनाच माहिती टिकत नाही. तुम्ही खोटं बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगा ते स्वीकारा. गुलाल उदाळा 2018ला उदाळा होता तसा. आणि पुन्हा एकदा मराठी मग त्यांना सत्तेत आणणार आणि पुन्हा ते आमच्या मुलक्या मोडाला चालू करणार, याच्यासाठी तो दबाव होता. आणि लक्षात आलं आमच्या 10% आम्ही स्वीकारत नाही, कारण ते टिकणारच नाही. आणि त्यांची त्याच्यासाठी धडपड चालू आहे गुन्हे दाखल करणे. आमची तयारी आमच्या लेकरांसाठी गुन्हे घ्यायची, पण ओबीसीतून आरक्षण घेतले सुट्टी देत नाही. तुम्हाला काय ना मराठा आता पुढे कळत, थोडं थांबा. लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच बैठका झाल्या समाजाच्या, त्याच्यामध्ये उमेदवार गावागावातून उभा करण्याचं देखील ठरलं गेलं. कसं पाहता याकडे नेमकं कशा पद्धतीने? नाही, ते समाजाचा निर्णय, समाजाचा मालक नाहीये मी. माझा मालक समाज. मी मुलगा म्हणून निमित्त म्हणून पुढे होऊन फक्त काम करतोय. समाजाचा निर्णय तो मालक हे मालकाने घेतलाय. शेवटी त्यांना अधिकार आहे. आता तुम्ही जर असं रस्त्यावर बोर्ड लावून देत नसाल, त्यामुळे गुन्हे दाखल करणार असाल, तुम्ही रस्ता रोको करू द्या ना, सभा बैठका घेऊ द्या ना, त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागले. मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना. का फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार आहे सगळ्याला, तो अधिकार आहे त्याचा, ते करू शकतात. कोणी टाकू शकते, 50-60 हजार लोक टाकू शकते, असं काही नाही. मात्र वडेट्टीकरांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं उमेदवार उभं करण्यापेक्षा जे मातब्बर पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आडवं करा, असं वडेट्टीवारांचं म्हणणं होतं. त्याकडे कसं? मग मराठ्यां बहुतेक त्यासाठी निर्णय घेतला असेल ना. स्वतःचे लेकरं उभा केले त्याने 50-60 हजार. मातंबर हाय कोण? सगळे बरबाटलेले तिथून तिथून. कोणी मातंबर कशाचा? सगळे आमच्याच मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेले. आज आमच्या बाजूने बोलायचं बोलला का एखादा अधिवेशनात? कोणी मातंबर? एखादा मातंबर बोलला का सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा नागपूरच्या अधिवेशनात किंवा आताच्या मुंबईत झालेल्या अधिवेशनात? मातंबर हाय कोण? आमच्या मागे लागलेले मातंबर असतात. मग त्यांना आडवं करणार बहुतेक मराठ्यांनी त्यासाठी निर्णय घेतला वाटतं. उमेदवारांची संख्या जर वाढली तर निवडणुकाच होणार नाही. महाराष्ट्रात निवडणूक लोकसभेची होऊ द्यायची नाही असा काही डाव आहे का? असा प्रयत्न होईल किंवा असा प्रयत्न होणार नाही, शेवटी जाऊन काही सुला निघेल? नाही, सांगितलं होतं मी त्यांना की मराठ्यावर डाव टाकू नका. मराठ्याने जर प्रति डाव टाकला तर तो डाव तुम्हाला सुटणार नाही. शेवटी मराठ्यांनी टाकलाच. तुमच्या बाजूने जे आज समाधान करतायत किंवा मीडियावर बाईट देत आहेत
त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे, अटक देखील चालू आहे. तर त्या संदर्भात काय सांगा, म्हणजे तुमचे कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे का? पण होईना ना, ज्याच्यावर गुन्हा दाखल तेव्हा तुम्ही मध्ये नसून टाकलं. माझं स्वातंत्र्य आहे, माझा अधिकार आहे, ते सुद्धा हिसकून घ्यायला लागलेत. मग हो द्या आता नाविलाज. काय झालं बरं का, एक धुंद असते आणि ज्यावेळेस माणूस खूप धुंदीत असतो ना त्यावेळेस त्याच्या लक्षात येत नाही आपण काय करतोय ते. ज्यावेळेस समाजानं त्या राजगादीवर बसवलं आणि त्यांच्याच विरुद्ध जर मस्ती करायला चालू केली ना तर हा बघ हे असं होतं. याला धुंद म्हणतात. गोरगरिबांनी एखादी पोस्ट टाकली त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करायचे, रास्ता रोको केले गुन्हे दाखल करायचे, बोर्ड लावले गुन्हे दाखल करायचे. पण उद्या तुमच्यावर पण वेळ आहे. थोडं थांबा, मला लई जास्त विषयावर खोलात आत्ताच नाही बोलायचे. आम्हाला आणखीन 4-5 दिवस बघायचे कोण कोण काय करतो, कोणचा आमदार मंत्री सरकार. तुमचं बारकाईनं लक्ष आहे सगळ्यांवरती. पण दबाव किती टाकला, दडपशाही किती केली, मराठे 1 इंच सुद्धा मागे सरकत नाही. 1 इंच. मी स्वतः आता बघून आलो. धाराशिव मध्ये एका छोट्याच्यात बैठक लावा म्हणून सांगितलं होतं. लोक वाढत गेले म्हणून त्यांना 6 स्क्रीन लावायला लागल्या. ते पूर्ण मंगल कार्यालय भरून, मोहोळ मधली सुद्धा मंगल कार्यालयात बैठक होती. नाविलाजानं 6 मंगल कार्यालयाच्या मधल्या ग्राउंड मध्ये घ्यायला लागले. असले शाने तर होते शाने, नाहीतर मराठ्यांनी आम्ही आता लोकशाही मार्गाने खेटायचं ठरवलेच. दुसऱ्या टप्प्यात तरी आंदोलन आहे ते सरकारकडून कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न सगळा सुरू आहे. गुन्हे दाखल होऊन आता दिवशी झाला त्याचा किंवा बॅनर काढणं, तर याला कसं प्रत्युत्तर तुम्ही देणार आहे किंवा काय रणनीती होईल? उत्तर मिळणार आहे. 2-3 दिवस थांबून बघणं खूप गरजेचं असतं. आमचं म्हणणं असं आहे की ते गुन्हे याच्यासाठी करायले की 10% स्वीकारा. सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी, याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं. नसता दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल. हे 36 आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलेलं मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते आता 2-4 जण नव्हते ते तुटून पडले मध्ये. आता त्यांना कळलं. आता त्याला आणायला लागलं अमेरिकेहून कॅनडावर मतदान, इथून नाही तिकडून आण म्हणायचं. आता रेल्वे भरून लय वळवळ करीत होता ना, जाती कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्या कोण बोलायला लागला. त्यांनी मोठं केलं की तुला गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं. बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं, पण इकडं तोंड ज्यांनी तो डोक्यावर हमेशा गुलाल टाकला यांच्याशी द्यायचा आता. त्यामुळे त्यांचं मत काय की 10% स्वीकारायला लावा, नसता याला मध्ये टाक. याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत. पण आता कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही. तुम्ही जर असं करणारच असाल तर मग आमच्या लेकरात वाटलं करावं का केशीसाठी. मी जर म्हणलं आता यासाठी नेमले मराठी सोडून देतो, जातो पळून, जर राहतो आसामला जाऊन तिकडे, चालन का? संकटाला सामोरं जायला लागतं. मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षा मोठाले तोडलेले. किती गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय, आम्ही घ्यायला तयार आहे. दुसऱ्यांसाठी घेतलेत, येतं स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलोत आम्ही, आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही. तर तुला काय करायचं ते 10-15 दिवस करशील, तिथून पुढे काय तो हातात राहणार आहे. 36 आमदार कुठे भेटले होते आणि काय चर्चा झाली होती, कुठल्या पक्षाचे ते आमदार होते? सगळे त्यांचेच, तिघाचे. तिघ आहेत का 4 आहेत कोणाला माहित. मला मेळ लागा ना त्यांचे किती जण आहेत. सांगणाऱ्याने सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा. ही खूप मोठा विषय. शेवटी काय असतं, माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे पण बोलतात. याचा अर्थ असा आहे. मग तुम्ही जर माझे फोडू शकतात, मग कशाच्या जोरावरती मला नाही माहित तुम्ही कशाच्या जोरावरती. ते माझ संघ पण येत आणि तुम संघ पण येत. पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला, तू दुसऱ्या पार्टीत जातोय, मी त्याने बॉम्ब लाईल तिकडे विरोधात मराठ्याचे, त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तुलाही चांगला आहे. मला माहिती हे सांगत आहे सगळं, तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे सध्या. कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे बोलणारे जो, कारण स्वार्थ इतका भयानक असतो. स्वस्वार्थ, समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मारायला भेट नसतो, पण स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बघत नसतो. तसं माझं जसं माहित होतंय तसं साहेब मी बी. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. पाहूया नेमकं काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे. एकतर ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये मी सगळ्यांच्याच संपर्कात असते, कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी एका लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे. त्यामुळे चर्चा विकास कामासाठी असतील किंवा अनेक काही कामं असतात प्रत्येक भागामध्ये, याच्यासाठी प्रत्येक म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क. एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला
तर ओळख तर असली पाहिजे आपली, आणि त्यावेळेस हक्काने आम्ही एकमेकाला मदत करतो. अनेक मुलं, म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत, या वास्तूमध्ये असंख्य देशातली मुलं इथे आहेत. काही खासदारांचे नातेवाईक, मुलं, गाववाले, मतदारसंघातले लोक जेव्हा येतात, अर्ध्या वेळीच मीच त्यांची इथली गाईड असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे. अजित पवार बोलताना असं म्हटलं, वन ॲट अ टाइम. हां, अजित पवार काल शिरूरमध्ये असं म्हटलं की आमचे फाटे आता वेगळे झालेले आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी हे नीट लक्षात घ्या. अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे असं तुम्हाला वाटतंय की अजित पवारांना वाटतंय, किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पूर्णतः मान्य आहे का? एकतर मी लोकशाहीमध्ये काम करते. माझी वैयक्तिक संबंध मी कधीच लपवलेले नाही आहेत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात, कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे. त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत. माझी कुणाशीही मनभेद नाही, कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही. अजित पवार असं म्हटले फाटे झाले. लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचा अधिकार आहे. प्रत्येकाची एक स्टाईल असते. स्प्लिट नाहीये असं म्हणत होते. पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे. आता तो नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही. आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार, जे मला प्रायव्हसीचा अधिकार नाही, पवार साहेबांना अधिकार नाही, रोहितला अधिकार नाही, पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबात, आमच्या कौटुंबिक वेळात किंवा कौटुंबिक चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या अर्थातच, आता तुम्ही तुमच्या बायकोशी काय बोलता हे थोडी मला सांगणार आहे. पण बहीण म्हणून तुम्ही दरवेळेस पदराखाली घालताय हे सगळं, पण दादा आता स्टेटमेंट क्लिअर आहे दादांचं की ते म्हणतात की आम्ही वेगळे झाले, पण तुम्ही बहीण म्हणून पदराखाली घालतात. मग दादा मन मोठं करावं असं तुम्हाला वाटतं? कोणी कसं वागायचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, मी कसं सांगणार. पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगेन की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य आणि आपलं प्रायव्हेट आयुष्य हे मिक्स करू शकत नाही. तेवढं वय आणि वैचारिक प्रगल्भता ही आमच्यात आली पाहिजे. ताई, न्यू इंडियन एक्सप्रेसने आज बातमी दिलेली आहे की अजित पवार गटाला 4च जागा मिळतील महायुतीमध्ये आणि शिंदे गटाला फक्त 7 जागा मिळतील. काय तुमची प्रतिक्रिया? त्यांची फसवणूक करते भाजप? हे मी कसं सांगणार, तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. बद्दल अजूनही प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये डाऊट आहेत आणि म्हणून ते आम्हाला जर आत यायचं असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर लेखी द्या असं म्हणतात की उद्या तुम्हीच भाजप बरोबर कदाचित जाऊ शकता. म्हणजे अजूनही त्यांना, मला असं वाटतं माननीय जयंत पाटील, राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात हे या मीटिंग्सला असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी कोणीतरी जबाबदार व्यक्तींनी जर जे त्या डायलॉगमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये ते बोललं तर जास्ती संयुक्तिक होईल. महादेव जानकर इच्छुक असल्याचं राष्ट्रवादीकडनं कळतं आणि तशीच तुमची पण जागा त्या जागेवरनं सेफ होईल अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. ही लोकशाही हो, प्रत्येकाला चर्चा करायचा अधिकार आहे. मला असं वाटतं आदरणीय पवार साहेब त्यांनी त्याच्यावर एक स्टेटमेंट केलं आहे, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या व्यक्तींनी त्याच्यावर काही बोलणं योग्य राहणार नाही. सुनेत्रा वहिनींच्या त्या दिवशी बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात जी भेट झाली त्याच्यात काय डिस्कशन झाली? पॉलिटिकल की फॅमिली? पुन्हा प्रायव्हसी? 50 रुपये दंड केला जाईल अशी धमकी पण दिली. मला काय आश्चर्य आजकाल वाटतच नाही, कारण का हे लोकशाहीकडून दडपशाहीकडे चाललेलं आहे. जर विधानसभेमध्ये मंत्री सत्तेतल्या आमदार आणि मंत्र्यांच्या मारामाऱ्या होत असतील तर ह्याच्याहून जास्त भयानक काय असू शकतं किंवा गलिच्छ काय असू शकतं मला सांगा. ताई, निलेश लंकेंच्या बाबतीत एक प्रश्न आहे. खरं तर अमोल कोल्हे निकाल त्यांच्या मतदारसंघात त्यांनी सांगितलं की निलेश लंकेने आता आमची तुतारी बाजूला, त्याबरोबर वळसे पाटील देखील म्हणतात की त्यांचा निर्णय ते घेतील किंवा अजितदादा घेतील. निलेश लंकेंच्या संपर्कात आहात तुम्ही, त्यांनी यावं असं तुम्हाला वाटतं? एकतर ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये मी सगळ्यांच्याच संपर्कात असते, कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी एका लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे. त्यामुळे चर्चा
विकास कामासाठी असतील किंवा अनेक काही कामं असतात प्रत्येक भागामध्ये, याच्यासाठी प्रत्येक म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क, एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला तर ओळखता असली पाहिजे आपली, आणि त्यावेळेस हक्काने आम्ही एकामेकाला मदत करतो. अनेक मुलं म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत या वास्तूमध्ये असंख्य देशातली मुलं इथे आहेत. काही खासदारांचे नातेवाईक, मुलं, गाववाले, मतदारसंघातले लोक जेव्हा येतात अर्ध्या वेळीच मीच त्यांची इथली गाईड असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे. अजित पवार बोलताना असं म्हटलं वन ॲट अ टाइम. अजित पवार काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधलाय. एक पत्र लिहिले की तुमचा पक्ष भाजप सोबत जाणार नाही अशी लेखी हमी द्या. कसं बघतो? कुठला पक्ष? राष्ट्रवादी, एनसीपी. कुठली राष्ट्रवादी? एनसीपी, काँग्रेस पार्टी. त्यांनी मागितलं असेल तर ते दिलं जाईल. आणि आज काय की अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे संविधान आणि लोकशाही टिकावी यासाठी आपल्याला भाजपच्या विरोधात लढावंच लागेल. आणि एक चांगली गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर साहेब यंदा महाविकास आघाडीबरोबर भक्कमपणे राहतील आणि बीजेपीला महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर ठेवतील. मला वाटत नाही की तिथं त्यांनी मागितलं असेल द्यायला काय हरकत आहे, पण शेवटी तो पक्ष प्रमुखांचा निर्णय असतो. आणि फक्त पत्र देऊन ते जर जे काही सीट लढायला तयार आहेत, नाहीतर महाविकास आघाडी म्हणून ज्या सीटवर ते निवडून येतील, जी सीट ते घ्यायला तयार असतील तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतं. सातत्याने अजित पवारांकडून आरोप केले जातात. काल अमोल कोल्हेंवरती आरोप केले गेले. सत्ता लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी असते. आज दादा असतील, सर्व नेते हे सत्तेत आहेत. शेतकरी, कष्टकरी, युवा वर्ग यांना अडचणी आहेत, त्या सोडवाव्यात. भाषणामध्ये लोकांच्या हितासाठी आणि हिताचं कुठेतरी बोलावं अशी लोकांची अपेक्षा आहे. सत्तेत असताना सुद्धा विरोधकावर फक्त आपण टीका करणार असो तर लोकांना पटत नाही. जानकरांसोबत युती करून आपण बारामतीची सीट सिक्युअर करतो आणि महाराष्ट्रासाठी एक वेगळा पर्याय देतोय अशी चर्चा आता सगळ्या राजकीय वर्तुळात होऊ लागलेली आहे. राजकीय वर्तुळ हे जरा मला सांगा, कुठल्या नेत्याने याचं वक्तव्य केलं असेल तरच मी याचं बोलू शकेन. काल भाजपची बैठक होती, मात्र जे घटक पक्ष आहेत त्यांना एकालाही बोलवलं नाही. मग रासपा असेल, त्याचबरोबर शिवसंग्राम असेल किंवा रयत क्रांती असेल, त्यांच्याकडून डावललं जाते त्यांना. त्यामुळे कुठेतरी हा निर्णय होतो अशी नाही. मला माहित नाही की का डावलला जात आहे, कसं आहे की शेवटी बीजेपीचा तो निर्णय असतो. आणि बीजेपीचं कसं असतं की बीजेपी फक्त बीजेपी या चिन्हाचा आणि पक्षाचा विचार करते, मित्र पक्षाचा कुठेही तिथं ते विचार करत नाही. आणि टप्प्याटप्प्याने जशी एखाद्या मित्रपक्षाची मदत ही आपल्याला लागत नाही तसं त्या पक्षाला संपवण्याची प्रथा सुद्धा बीजेपीमध्ये आहे. कात्रज संग्रहालयातून काल बिबट्या पळून गेलाय, 12 तास होऊन गेले, अजूनही सापडत नाही. सगळं प्रशासनाचं नाकर्ते पण म्हणायचं का, कारण की नगरसेवक पण दाबवण्यात जे प्रयत्न सगळे करत होते, हे सगळं असं होऊ नये या बाबतीतली काळजी आपल्याला घ्यावी लागेल. बिबट्याने कुठेही जीवहानी करू नये याची दक्षता सुद्धा घेण्याची जरूरत आहे. पण कुठल्याही पक्षामध्ये नेतेच आज विचार सोडून पळून जायला लागले तर बिबट्याचं काय झालं नाही. ते बिबटे ड्रोन एवढ्या मोठ्या शहरात एक ड्रोन जर पालिका असेल किंवा वन विभागाकडे उपलब्ध होत असेल नसेल तर मग सरकार काय? एक तर बिबट्या पळून जाऊ नये याची पण दक्षता घेण्याची जरूरत आहे. त्यामुळे जो पिंजरा आहे तो सुद्धा चांगला होता नव्हता, का बिबट्या पळून गेला हे कुठेतरी बघून घ्यावं लागेल. आणि कुठेही जीवहानी होऊ नये याची काय दक्षता घेण्याची जरूरत. पण चेष्टेतच बोलायचं झालं तर बिबट्याची काय अपेक्षा होती हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे होते. कदाचित तिथं त्या ठिकाणी राहणं हे त्याला योग्य वाटलं नसावं म्हणून बाहेर तो कुठेतरी गेला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. शिरोळमध्ये आढाराव पाटील यांच्या उमेदवारीनंतर तुमच्याकडे काही आमदार येणार असल्याची चर्चा केली जात आहे. काय कितपत तथ्य आहे? कोणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय का? लोकसभा होऊ द्या, त्यानंतर बरंच काही आपल्याला कळेल. त्याचबरोबर बारामतीमध्ये जेव्हा पवारसाहेब व्यासपीठावर आले, ज्या पद्धतीने युवा पिढीने आणि विद्यार्थ्यांनी साहेबांचं स्वागत केलं तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक आमदारांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यातले बरेच जण कदाचित BJPकडं तिकीट मागण्याची शक्यता आहे. आणि बहुतांश चांगल्या विचाराचे
दबाव तंत्राने तिकडून गेलेले जे काही आमदार असतील ते परत एकदा पवार साहेबांकडे येण्याची शक्यता आहे. सोबतच आता तिथल्या अंकिता पाटील आणि यांच्यामध्ये कुठेतरी वाद रंगत आहे. अनेकदा आपण टीकाटिप्पणी होताना पाहायला मिळाल्या. काल हर्षवर्धन पाटलांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले की काही मित्र पक्ष जे आहेत ते आम्हाला धमकी देत आहेत. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. नेत्यांना जर कोणी धमकी देत असेल तर त्याची शहानिशा केली जाते. माझं एक मत आहे की या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, नगरमध्ये गुंडांचा वापर हा सामान्य लोकांना धमकी देण्यासाठी केला जातो. याच्यावर तुम्ही SIT करणार आहात का? याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? त्या नेत्याला अडचण आली, नेत्यांवर कोणी बोलवलं तर तुम्ही SIT आणि त्याच्यावर कारवाई करता, सोशल मीडिया असू नाही तर कुठल्याही माध्यमातून. तर मग माझं एक मत आहे की लोकसभेसाठी मोठ्या पद्धतीने गुंडांचा वापर हा केला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात गुंडांना आज जेलमधून सोडवलं जातंय. याच्यावर कारवाई करणार आहे का, हा माझा मुख्य प्रश्न आहे. सोबत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसे त्या समर्थकांचे चेहरे बघा, त्यांचा तिसऱ्यांदा आता प्रवेश होत आहे. याच्या आधी एकदा झाला, त्याच्या आधी एकदा झाला, आता तिसऱ्यांदा केला जातोय. त्यामुळे आता तीनदा एकाच व्यक्तीचा, एकाच त्या ठराविक कार्यकर्त्यांचा जो प्रवेश केला जात असेल, याच्यावरनं फक्त बातमी करण्यासाठी प्रवेश केला जातोय असा एक संदेश लोकांमध्ये आता जायला लागलेला आहे. कितपत काय फरक पडेल असं काय वाटतं? तिथं असणारे आमदार म्हणजे संदीप भैयालाच फरक पडत नसेल तर लोकांना काय पडणार आहे. त्यामुळे संदीप भैया हे लोकातले आमदार आहेत. त्यांना कौटुंबिक लेवलला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अडचण, भाजप आणि खास करून अजितदादांचे नेते जे बीडचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याकडनं अडचण केली जाते. पण तरी सुद्धा लोकांच्या बाजूनी संदीप भैया राहिलेले आहेत, एका विचाराच्या बाजूली आहेत. लोक ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत. त्यामुळे नेते गेले म्हणून तिथं भगदाड पडतं असं होत नसतं. आणि ठराविक नेत्यांचा तीनदा जर प्रवेश केला जात असेल, याच्यावरनं जे लोक प्रवेश करून घेत आहेत त्यांची तिथं असणारी परिस्थिती काय याचा एक अंदाज आपल्याला लागू शकतो. जरांगे पाटील म्हणतात की मराठा उमेदवार सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये उभे केले जाणार आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या भारत देशाचा प्रत्येक नागरिक हा त्यांचा परिवार आहे, मोदीजींचा परिवार आहे अशी भावना व्यक्त केली. आणि त्यानुसार देशभरामधून प्रत्येकाने आपल्या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, तो भारतीय जनता पक्षाचा असो किंवा नसो, मैं भी मोदी जी के परिवार का हिस्सा हूं अशा पद्धतीचं टॅगलाईन आपल्या आपल्या अकाउंटच्या बाहेर लिहायला सुरू केलं. आता त्याच्यावर टीका करत असताना संजय राजाराम राऊत यांनी मोदीजींना अशा पद्धतीचा परिवार, देशाला आपला परिवार बोलण्याचा अधिकार आहे का, अशा पद्धतीची टीका करण्याची हिंमत केली. संजय राजाराम राऊत हे विसरतात की 2014 पर्यंत किंवा 2019 पर्यंत तेही मोदीजींचेच परिवार म्हणून सगळ्या पद्धतीचा फायदा घेतलेला आहे. 2014 ते 19 मध्ये असलेली सत्ता असो, 18 खासदार जे 14 आणि 19ला निवडून आले ते पण मोदीजींच्याच परिवाराचे हिस्सा होते म्हणून निवडून आले. 2019ला महाराष्ट्राची सत्ता ही मोदीजींचाच फोटो लावून मोदीजींच्याच परिवारचे आम्ही हिस्से आहोत असं म्हणून आमदार निवडून आणले. आणि मग त्यानंतर मनामध्ये गद्दारी आणि बेईमानी आल्यामुळे आम्ही आता मोदीजींचे परिवार नाही आहोत, आम्ही त्यांच्या परिवारचे भाग नाही आहोत असे सांगून वेगळे राहिले. पण संजय राजाराम राऊतला थोडा आठवण करून देईल की त्याचा मालक मुख्यमंत्री असताना 2019 ते 22 पर्यंत जोपर्यंत महायुतीची सत्ता आली
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला तरी उद्धवजींनी स्वतःचा परिवार मानलं का? कारण का मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये पाटणकर परिवार सोडून दुसरं कुठल्याच परिवाराला आपला परिवार मानलं नाही. सगळ्यांनाच वाऱ्यावर सोडलं. सामान्य जनता सोडा, स्वतःच्या शिवसैनिकांच्या परिवाराला तरी स्वतःचा परिवार उद्धवजींनी मानलं का? हाही प्रश्न आज विचारण्यासारखा वाटतो. जे काय सरकार म्हणून ते ठाकरे सरकार नव्हतं, पण ते पाटणकर सरकार होतं. असलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट, सगळी कामं, सगळं काय मिळवण्यासाठी, सगळं काय पाटणकरांसाठी, हे घोषवाक्य उद्धवजींच्या त्या 2.5 वर्षामध्ये होतं. म्हणजे एवढे अन्य शिवसैनिक ईडी आणि सीबीआयच्या संकटामध्ये असताना पण मोदीजींकडे आणि केंद्र सरकारकडे जाऊन पायघड्या कोणासाठी घातल्या? फक्त पाटणकरांसाठी घातल्या. आताही आम्ही जे ऐकतो की दिशा सालियांच्या केस मधून माझ्या मुलाला वाचवा, ते पण स्वतःच्या परिवारासाठीच. म्हणजे महाराष्ट्राची जनता आमचा परिवार नाही, शिवसैनिकांचा परिवार आमचा परिवार नाही, आणि ते मोदीजींवर टीका करतात. अरे जे पंतप्रधान आपलं पूर्ण आयुष्य या देशासाठी ज्यांनी वाहून घेतलेलं आहे, आयुष्यातला प्रत्येक क्षण हा माझ्या देशासाठी कुटुंबीय म्हणून ते घालवतात, अशा व्यक्तीवर टीका करणं, परिवारवाद म्हणून टीका करणं ही. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.